नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्या. भंडारा जिल्हा पंचायत समितीच्या सभापती पदाचा निकाल जाहीर. पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा तर 2च जागांवर मवियाचा विजय. गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभापती पदाचा निकाल जाहीर. 8 पैकी 7 पंचायत समितींवर भाजपचा झेंडा तर एका पंचायत समितीवर काँग्रेसचा विजय. मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भुसे गटाचा विजय झाला. चंद्रकांत शेवाळेंची संचालक तर उपसभापती अरुणा सोनजकर यांची निवड. मालेगावातील ठाकरेंची एकमेव संस्था देखील शिंदेंच्या शिवसेनेकडे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना जोरदार धक्का. आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा चौथा दिवस. जिंतूरमधील राजेगाव इथून देवगड फाट्याकडे लाँग मार्च रवाना. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरण. अकोल्यात जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुखांचं कुटुंब मोर्चात सहभागी. अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. पंढरपूरमधील मार्कडवाडीनंतर धानोरे गावात ईव्हीएमला विरोध. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात उत्तम जानकरांना 1206 मतं तर विधानसभेला ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात जानकरांना 963 मतं. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, नागरिकांची मागणी. विविध औषधोपचारांनंतर बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीचं प्रमाण कमी. काही रुग्णांना पुन्हा नव्यानं केस येण्यास सुरुवात. नागपूर आयुर्वेद संशोधन केंद्रातील तज्ज्ञांची माहिती. पंकजा मुंडेंनी नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका मातेचं दर्शन घेतलं. पंकजा मुंडेंवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी. पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष. पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळालं. कार्यकर्त्यांकडून जिलेबीचं वाटप करत आनंद. साताऱ्याच्या कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. मतदार यादी जाहीर. मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदत. पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांची केसगळती निधनासाठी बाधित गावांना भेट. डॉक्टर बावस्कर यांनी बाधित गावातील विविध नमुने घेतले. चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती वादाच्या भोवऱ्यात. SC/ST आरक्षण डावलून आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप. पदभरती विरोधात मनोज पोतराजे या आंदोलकाचं उपोषण. अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थास दर्यापूर बंदची हाक. सर्वपक्षीय नेते आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं बंदची हाक. बुलढाण्यात शाळकरी मुलीला हॉटेलवर नेऊन अत्याचार. दोघांवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल. मेहकरीतली घटना. हॉटेल मालकावर अद्याप गुन्हा दाखल नाही. मेळघाटमधील वृद्ध महिलेची धिंड काढल्याचं प्रकरण. महिलेची धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामोनकर असल्याची माहिती. त्याची पदावरून हकालपट्टी. भोर शहरातील नगरपालिकेचे बंद सीसीटीव्ही तात्काळ सुरू करा. नागरिकांकडून सीईओ यांची भेट घेत निवेदन. वर्ध्यात सलून व्यवसायाच्या दरात 20% वाढ. महागाईमुळे साहित्याच्या दरात वाढ झाल्यानं नाभिक संघटनेचा निर्णय. धुळे तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण. महसूल कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय बंद. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीड जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात. परळी तालुक्यात दुधाला प्रति लिटर 40 ते 45 रुपये दर. खर्चाच्या तुलनेत हा दर कमी असल्याचं उत्पादकांचं मत. नाशिकच्या लासलगावमध्ये बारदानाअभावी शासकीय सोयाबीन खरेदी बंद. उत्पादकांवर 1000 ते 1200 रुपये कमी दरानं सोयाबीन विकण्याची वेळ. बुलढाणा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून सोयाबीन खरेदी केंद्र बंद. शासकीय खरेदी केंद्रात बारदाना नसल्यानं खरेदी बंद. केंद्रावर वाहनांच्या रांगा. नांदेड जिल्ह्यात ज्वारीच्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता. जळगावातील रावेर बोदवड तालुक्यात मोठं नुकसान. मात्र पंचनामे होऊनही मदत मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. त्यामुळे मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड बाजार समितीत तेलंगणातील नव्या हळदीची आवक सुरू. पहिल्या दिवशी काळ्या हळदीला 12,700 तर कट्टा हळदीला 10,500 रुपये प्रति क्विंटल दर. नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे गहू पीक बहरलं. गव्हाला ओंब्या यायला सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण.
जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस, प्राण्यांकडून 2 एकरवरील पिकाची नासधूस. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकांसाठी कुरनूर धरणातून आवर्तन सोडणार, यामुळे 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार. परभणी जिल्ह्यात तुरीची मळणी सुरू, बाजारपेठेत तुरीला 6.5 ते 7 हजारांपर्यंत दर. वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम रखडलं, 741 पैकी फक्त 216 योजना पूर्ण. नाशिकच्या चांदवडमध्ये विहिरीत पडलेल्या मोराची सुखरूप सुटका, प्राथमिक उपचारानंतर मोराची वनविभागाच्या रोपवाटिकेत मुक्तता. पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा प्रथम क्रमांक, चाचणी स्पर्धेत 13 तालुक्यातील पैलवानांचा सहभाग. पालघर जिल्ह्यामध्ये पाणथळ भागात देशी विदेशी पक्ष्यांचे थवे, तर पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षणाची चांगली पर्वणी. जळगावात जैन हिल्समधील राष्ट्रीय मसाले परिषदेचा समारोप, यात दर्जेदार बियाणं, लागवड, साहित्य यासह विविध विषयांवर तज्ज्ञांचं तांत्रिक सादरीकरण. अकोले तालुक्यात लेखक संघ आणि आदिवासी समाजाकडून राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न, संमेलनाला साहित्यिक, कवी, आदिवासी बांधवांचा सहभाग. इस्रो नासा अंतराळ विषयक अभ्यास दौऱ्यासाठी दापोलीतील 8 विद्यार्थ्यांची निवड. बुलढाण्याच्या हिवरा आश्रममध्ये स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद बनवण्याची तयारी, तब्बल 300 क्विंटल महाप्रसाद वितरित केला जाणार. कोकणात लोकप्रिय असलेल्या नमन महोत्सवाला शासनाकडून 35 लाखांचं अनुदान जाहीर, एका आर्थिक वर्षात 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय. पंढरपूरच्या यात्रेत गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, संगणक प्रणाली तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघ अशा 4 यात्रांसाठी नियोजन केलं जाणार. वाशिममध्ये विदर्भ बळीराजा कृती संघर्ष समितीच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा आयोजित, मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये पहिल्यांदाच विदर्भस्तरीय वृक्ष संमेलनाचं आयोजन, वृक्षदिंडी काढत डॉक्टर राजेंद्र सिंग यांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती. डोंबिवलीच्या सोनारपाडा गावातील बैलांच्या झुंजीची सर्वत्र चर्चा, तामिळनाडूच्या जलीकट्टूलाही मागे टाकलं, 8 लाखांचं बक्षीस आणि लाखोंचा सट्टा लागल्याची चर्चा. नाशिकच्या चांदोडमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून अनोखा कोबी हार्वेस्टर तयार, यंत्रामुळे शेतकऱ्यांचा कोबी काढणीचा वेळ वाचेल. राज्यातील 1779 सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्र बोगस, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून कारवाईच्या सूचना. राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचे संशयास्पद मृत्यू, वाघांचे संशयास्पद मृत्यू झाल्यानं व्याघ्र संरक्षणावर प्रश्नचिन्ह. अमरावतीत 2 निराधार वृद्ध नागरिकांना अमानुष मारहाण, 3 आरोपींना अटक. दुसरी मुलगी झाली म्हणून सुरू असलेल्या छळातून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, इचलकरंजी शहरात कोरोची गावातली घटना, महिलेचा पती, सासरा आणि दिराला अटक. पुण्याच्या चाकण एमआयडीसीमधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार, पोटात गोळी लागल्यानं कंपनी मालक जखमी. गोंदियामधील 2019च्या गुन्ह्यातील आरोपीला नेपाळलगतच्या दुर्गम भागातून अटक, निजामुद्दीन शेख या आरोपीला पकडण्यात बिहार पोलिसांची मदत. कोल्हापूरच्या इचलकरंजीत मित्रांमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू, आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ विचित्र अपघात, यात एक गंभीर जखमी. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तहसीलदारांची अवैध रेती ट्रॅक्टर आणि जेसीबीवर कारवाई, पैसे घेऊन जेसीबी सोडल्याचा ट्रॅक्टर मालकाचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्यातील झेना नालाघाटात रेती माफियांवर पोलिसांची कारवाई, 63,35,000चा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी दौऱ्यानंतर मंत्री नितेश राणे ॲक्शन मोडवर, मिरकरवाडातील 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटीस. सोलापूरच्या बार्शीमधील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी 2 दुकानं फोडली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोझोन मॉल समोरील मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडलं. घटना सीसीटीव्हीत कैद. बीडच्या घोडका राजुरीजवळ पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3 तरुणांना एसटीने चिरडलं. 3ही तरुणांच्या कुटुंबियांना सरकारकडून 10 लाखांची मदत. सांगलीच्या विट्यात निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा. विद्यार्थ्यांवर विटा शासकीय रुग्णालयात उपचार. भारतीय किसान संघाचं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. राज्य सरकारने दुष्काळ घोषित करून आर्थिक मदत देण्याची मागणी. भंडाऱ्याच्या हिवरा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम. मुलगी आणि जावयांचा सत्कार. मुलगी जन्मास आल्यास सरपंच मानधनातून 3,000चा धनादेश. पंढरपूरच्या आठवडी बाजारात भाजपचं सदस्य नोंदणी अभियान. जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदारांनी नागरिकांसह भाजी विक्रेत्यांना सरकारी योजना समजावून सांगितल्या. अमरावतीत मद्यप्राशन करून 3 जणांकडून 2 निराधार वृद्धांना अमानुष मारहाण. धुळ्यातील अजंग गावातील 5 वर्षांपासून बंद असलेलं आरोग्य उपकेंद्र सुरू. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. धुळ्यातील दोंडाईचा इथे मिरचीचे भाव क्विंटल मागे 100 ते 500 रुपयांपर्यंत घसरले. धुळे तालुक्यातील कापडणे गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली. गावात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढल्यानं स्वच्छता करण्याची मागणी. सोलापूरच्या उमरड इथल्या जिल्हा परिषद शाळेत निपुण भारत अंतर्गत महिला जनजागृती कार्यक्रम. पुण्यात राजगड तालुक्यात 2 टन इंद्रायणी जातीचं भात बियाणं विक्रीसाठी उपलब्ध. कृषी विभागाच्या पुढाकारानं 50 शेतकऱ्यांकडून बियाणं उपलब्ध. धुळे जिल्ह्यातील बुरजड इथे पिंपळादेवी यात्रोत्सव. गावकऱ्यांकडून देवीला साडी चोळीचा आहेर करत यात्रेला सुरुवात.